कापा पण आणलेला आहे. कोयती आहे ना. चला आणण्याचं नाव नका घेऊ. नाव नका व्हिडिओ युट्यूबला टाकायचे आहे. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं की आता आपण फणस आणलाय. कापा फणस आहे. जसं की दोन फणस टाईप असतात, एक तर बरका आणि कापा. तर मला डीपली सांगायची सवय म्हणून सांगतो. बरका म्हणजे तो फणस आपण हाताने फोडू शकतो, तो बरका, आणि त्याचे गरे नरम असतात तर त्याला बरका म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे कापा. कापा म्हणजे त्याला कोयतीनेच कापावं लागते, तो हाताने फुटला जात नाही आणि त्याचे गरे सुद्धा एकदम कडक असतात. दॅट्स वाय त्याला कापा म्हणतात. तर अशा प्रकारे आपला आपण फणस. स्वयंबाबू बाजू. ओके, सो हा आपला फणस आहे. आता बाकी दादा कापतोय, बघा कशा प्रकारे कापतोय. ऐसा क्रॉस गेला रे. हा, ओ माय गॉड, धिस इज अ हेवन. हा, हे पेपर असतात असे. चिक चिक सांडून नको देऊ. हे चिक असा पुसावा लागतो. हा, असा गोल 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 फिरवायचा. हा, एक नंबर. हा हा, एक नंबर. जबरदस्त जबरदस्त फणस आहे. अरे ह्याला बरोबर येत नाही वाटते. आता लागला. सोयम सोयम भेटेल तुला. बाजू पहिला मला बाजू भेटणार तुला. घरा भेटला आपल्या. आता खाऊया. तेल बी लहान सिस्टमॅटिक लोकांना दाखवायचं. सिस्टमॅटिक तेल लावावं लागतो आधी, जेणेकरून चिक लागत नाही. घेऊन ये. हा, सुधीर बघा लगेच मी करायला लागला. सोयम थांब. मस्त, खूप चांगला फणस आहे. कापा फणस आहे. बाकी आता काप मस्त की. बाकी आता या कोयती कापण्या सुरीन मस्त निघल मला वाटते रे. अंगण्यातच कापलेला आहे. अरे सोया मग देस त्याला काढून दिसतो जरासा. हाय शपथ, शेवटी तू काढूनच मानलास ना. कसं आहे मला सांगता. टेस्ट कशी आहे. एक नंबर ना. हा, आणलेला आहे. कोण माझ्याबद्दल बोलते काका तुम्ही ह्याला. हा, अशा प्रकारे फणस कापला तो. हा एक असा निघाला, त्याला चारकांड असं म्हणतात. आता याचा पाव कापला तो. हे बघा, हे मी काढला होता. हा पहिला चढलाय मी आणि फणस काढलाय मी. सो मला चल लेट्स गो. मी आता डाव्या हाताने कसं खाऊ. बट हा चकुली मला भरव जरा. चारकांड. हा, थँक्यू चकुलीन मला भरवलाय. हा, सर्व सर्व सांगतो काका, कारण काकांची गुरं आहेत ना. तर काका म्हणतात थँक्यू सोयाम. ह्याचा कोणताही आपण बोलतो ना कोकणातल्या माणसं साधी बोली, जसं की फणसारखी असतात बाहेरून काटेरी, आतून एकदम रसरशीत फणसारखी असतात. जसं की त्याचा ह्यातला ना कोणताही भाग टाकला जात नाही. म्हणजे जसं की कोकणात सर्वच गोष्टी अशा असतात की त्यांचा कोणताही भाग टाकला जात नाही. जसं की आता फणस बोललात तर त्याचं बघा, गरे तर आपण खातो. त्याच्यानंतर त्याची जी बिया असते तिला अटूल असं म्हणतात. तर ती अटूल सुद्धा आपण खातो, शिजून खातो. शिजून म्हणजे उकडून खातो किंवा आपण भाजून सुद्धा खातो. खूप साऱ्या प्रकारे खाता येतात. त्यांची भाजी सुद्धा करतात. अजून राहिलं चारकांड. चारकांड सुद्धा गुरांसाठी कामाला येतात. ॲक्च्युली ना मला घरे पण खायचे आहेत, सो मी फास्ट बोलतोय, सो समजून घ्या. होय, गरम करतो थोडंसं. स्वयं बाजू हो दिसत नाही मला. हा, सावकाश खा, सावकाश खा. फणस आणलेला आहे. घेऊन आलोय. कोण सही रे. ह्याच्या अगोदर आहे ना आम्ही खाजना दिलो होतो. हा ना बाकीचा. तर बाकीचा किलो किती आणले आपण. 15 किलो आहेत. हा, तर 15 किलो आणल्या खाजनातल्या. त्या खाजनातल्या किलो कशा पकडतात वगैरे वगैरे ते ह्याच्यावरची चॅनलला व्हिडिओ टाकले ह्याच्या कोकणी मार्क्या. तर ती सुद्धा व्हिजिट करा चॅनलला आणि बघा, नक्की आवडेल. आणि आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा. बोल सर, चॅनल सबस्क्राईब करा. बोल. थँक्यू चकोली. अशा प्रकारे आम्ही फणसाचा फडशा पाडलेला आहे. अर्धा फणस खाल्लेला आहे, अर्धा फणस बाकी आहे. आता तो बघूया कोण कोण येतं आता.